लागेल आणि त्याला कोणीही रोखू शकणार नाही। पर्सेंटेज किती असू शकतं? महसूल असेल, जिल्हा परिषद असेल, पोलीस पर्सेंटेज किती? मला माहिती येऊ द्या ना। माहिती आल्याशिवाय त्याच्यावरती चुकीचं बोलणं बरोबर नाही। काही विभागामध्ये शिक्षक वगैरे याच्यामध्ये 450 पेक्षा अधिक आहे। जेवढे लोक असायला पाहिजे त्या प्रवर्गाचे 80 असायला पाहिजे, तर तिथे 750 आहेत। हे जे प्रमाण आहे हे कुठल्याच नियमात बसत नाही, तर हे प्रमाण कमी करणं आवश्यक आहे। जे बाहेरून आले असतील, कसे आले असतील काय माहिती नाही। एसटी महामंडळामध्ये सुद्धा बरंचसं प्रमाण हे असंच आहे आणि याच्यामुळे हा क्राय वाढतोय आणि जो भेदाभेद होतोय, भेदाभेद, मी बाकीचा खालचा शब्द वापरत नाही, जो भेदाभेद होतोय त्याचं प्रमुख कारण सुद्धा हे आहे। म्हणून हे कुठेतरी नीट वाकडं करण्याची संधी आता आपल्याला आलेली ते आपण करूया। हे बघा, नैतिकतेच्या आधारावर जर म्हणलं तर 100% प्रकाशदादा सोळंके जे बोललेले आहेत त्याला माझं समर्थन आहे। परंतु आजच त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे असं मी म्हणणार नाही। पण माझं मत आहे, त्यांनी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची चौकशी होत नाही, पूर्ण होत नाही, चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावर राहावं असं मला वाटत नाही। एक तर त्यांनी बिन खात्याचे मंत्री म्हणून राहावं किंवा अजितदादा पवारांनी त्यांना थोडंसं बाजूला सरकावं अशी एकंदरीत सर्व जनतेची भावना आहे। जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहेत। काल कोणीतरी कॉट आणून टाकले तरी सुद्धा ते पोलिसांसाठी आणलेले कॉट लोकांना आरोपीसाठी वाटतात। हे इतकं भयानक आणि त्यातल्या त्यात सोशल मीडियामुळे लोकांच्या पर्यंत मेसेज अतिशय चुकीचे जात आहेत। म्हणून आता आमचं म्हणणं आहे, परंतु त्यांनी करायचं का नाही ते त्यांचा निर्णय आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय, भाजपचा निर्णय नाही, आमच्या मुख्यमंत्र्याचा त्याच्याशी संबंध नाही। एक पत्र व्हायरल होते आणि त्यामध्ये त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांसोबत आणि बालाजी तांबे नावाचा जो व्यक्ती आहे त्यांनी पोलीस कोठडी, जिथं अलंकाराची पोलीस कोठडी आहे त्या ठिकाणी जाऊन आरेरावी केली आणि ते दिसलं, ते संशयास्पद दिसलं असं धनंजय देशमुखांचं म्हणणं आहे। धनंजय देशमुखांनी जे पत्र दिलेलं आहे त्या पत्रावर माझं पत्र मी आज त्या ठिकाणी देणार आहे। आज मी परळीच्या राखेचे जे भयान वास्तव आहे त्या बाबतीत सुद्धा पत्र देणार आहे आणि माझी विनंती आहे की पर्यावरण डिपार्टमेंट सुद्धा आमच्या जिल्ह्याकडे आहे। पर्यावरण डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांनी प्रदूषण, मला वाटतं महाराष्ट्रातलं हायेस्ट प्रदूषण हे बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहे। जर सेक्रेटरी माझी प्रेस ऐकत असतील, सेक्रेटरी कोण त्यांच्या सेक्रेटरी आहेत मला माहिती नाही, सेक्रेटरी आणि प्रदूषण महामंडळाचे अधिकारी जर माझी प्रेस ऐकत असतील तर त्यांनी लवकरात लवकर तिकडे जावे। अन्यथा जे काही व्हिडिओज आणि हे तुमच्याकडूनच आलेल्या ज्या क्लिप आहेत ते पाहून संबंधित अधिकारी हे प्रदूषण थांबवायला फेल झालेले आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करा, अशा प्रकारची मागणी मी त्या ठिकाणी करेल। कारण एकटा सिरसाळा गावामध्ये 300 वीटभट्ट्या इल्लीगल गायरान जमिनीवर आहेत। आज गायरान जमिनीच्या संदर्भात सुद्धा मी पत्र हे जिल्हाधिकारी महोदयांना देणार आहे। ते राखेचं ज्याचं टेंडर आहे त्याची मशीन सुद्धा येऊन देत नाहीत तिथे, बाकीचेच लोक आहेत। आणि माझ्याकडे काही व्हिडिओ आहेत, 150 लोक गुंडागर्दी करून तिथं जात आहेत। कुणीतरी म्हणावं मग मी ते पुरावे सादर करतो, माझ्याकडे आहेत।
माझ्याच मोबाईलमध्ये, कुठे आहे माझा मोबाईल, पीएकडे असेल, त्याच्याजवळ मी सेव्ह करून ठेवलेत 150 लोक, आणि तेही एक्स गार्डियन यांच्या घरातले लोक आहेत, जे 150 लोक घेऊन जाऊन ते म्हणजे त्याची जी पिचिंग असते ती पिचिंग तोडतायत, आणि ती सुद्धा राख वाहून घेताना त्या ठिकाणी आहे. अण्णा भाऊसाहेब गटपट यांनी तुमच्यावरती आरोप केला, तुम्ही एका आदिवासीचा खून केला असं ते आज एका माध्यमावर बोलताना सांगत होते. त्याची 2 मंत्री आहेत जिल्ह्याला, त्यांनी पुनर्चौकशी लावावी, आणि कोणाच्या स्टेटमेंटवरती उत्तरं द्यायला लावता आम्हाला काही भान ठेवा. हे सजा झालेले लोक आहेत, सजा झालेल्या लोकांकडच्या याला उत्तर आम्हाला जर तुम्ही पत्रकार द्यायला लावत असला तर आमची लायकी तिथपर्यंत नेऊन ठेवू नका, अशी माझी विनंती. पुढे बोला. निवडणुकांच्या अगोदर काही पोलीस अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या केल्या होत्या, त्या 16 जिल्हा बदल्या, त्या 16 बदल्या या आकांक्षांनी केल्या होत्या, अशा पद्धतीने देखील माहिती मिळते. कशा पद्धतीने? 100% बीडचं पोलीस दल जे आहे, या पोलीस दलाच्या बाबतीमध्ये बरंच शिफारसी आणि ह्या, कारण माननीय तत्कालीन पालकमंत्र्यांनी, तत्कालीन कृषी मंत्र्यांनी पॉवर ऑफ अटर्नी ही आकांकडे दिल्यामुळं बरेचसे अधिकारी आकांच्या शिफारसीवर आलेले आहेत. तर ते आकांच्या बऱ्याचशा जणांना चार्ज या आकाच्या शिफारसीवर मिळाला आहे. त्याच्यामुळं पोलीस दलाच्या बाबतीत जे आता जे ऑर्डर निघालेली, त्या ऑर्डरमधले कदाचित 2-4 नावं सोडता बाकी सगळे नावं बदलू शकतात, आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करून ते नावं बदलणार आहोत. आता एवढं सगळं प्रकरण झाल्यानंतर अद्याप सुदर्शन गोले हा फरार आहे. सुदर्शन गोलेच्या फेसबुकवरती 3033 अशा पद्धतीने हॅशवर्ड वापरलेला होता. नेमका तो हॅशवर्ड आणि सुदर्शन गोलेचं जे कनेक्शन, ज्या पद्धतीने कनेक्शन दाखवलं जात आहे, तर त्या संदर्भात काय म्हणणं असेल, आणि अद्याप तो आरोपी का अटक होत नाही, हा देखील प्रश्न आहे लोकांना. सुदर्शन घुले यांचे कोणाबरोबर फोटो आहेत, काय आहेत, ते तुम्ही पाहिलेले. अतिशय जवळचा कार्यकर्ता, आणि मला तर वाटतं विष्णू चाटेला क्रॉस करण्यासाठी आपण काहीतरी भयंकर प्रकरण करावं आणि वाल्मिक अण्णाच्या मनात घर करावं, असा सुद्धा या मारहाणीचा आणि ह्या खून करण्याचा एक तो प्रकार असा सुद्धा आहे, असं मला वाटतं. वाल्मिक अण्णा को दिखाना है हम कितने डेंजर है, इसलिए हम अलग गँग बनाते. म्हणजे एक गँग मध्ये 2 गँग बनवण्यामध्ये हा प्रकार झालाय असं मला वाटतं. द्यावाच लागेल. 2 कोटी रुपये हे 2 महिन्यापूर्वीच 50 लाख रुपये दिले गेलेत ना. 1.5 कोटी रुपये राहिलेत. 1.5 कोटी राहिलेत, तर हे माणसं कोणी पाठवलं? हे डायरेक्ट आकांनीच माणसं पाठवलेत ना. आकांनीच सांगितलेलं आहे. आकांच्याच आदेशावरती हे लोक शुक्रवारी गेलेले आहेत तिथं, आणि शुक्रवार ते सोमवार आकाशन यांचं बोलणं झालंच असेल ना. आणि आता काय सीडीआर काढून कोण कोणाला काय बोलले हे सगळं बाहेर येतं. त्याच्यामुळं मला नाही वाटत आका याच्यातून बाहेर राहतील म्हणून. पोलीस प्रशासनाने एक पत्र जारी केलं, त्याच्यावर दिलेले 3 आरोपी कुठं सापडले, त्याचे नंबर दिलेले आहेत, पण त्या नंबरवर अधिकारी पोहोचत नाही. त्या नंबरवर अधिकारी पोहोचत जे नंबर दिले. तर ही अशी जर तक्रार असेल तर मी आता पांडकरांशी बोलतो आणि एसपींशी बोलतो. हे आधी कशासाठी तुम्ही नंबर दिले? हे आधी म्हणजे नंबर न उचलण्यासाठी थोडीच दिले. आणि ते जे आरोपी आहेत, माझं मत आहे बकरी की माँ कब तक दुआ मांगेंगी, आणि सगळा फोकस हा आका पकडण्याकडे गेलेला असल्यामुळं मला वाटतं ते राहिले असावे. ते राहिलेले सुद्धा लोक लवकरात लवकर पकडले जातील आणि ते सुद्धा आतमध्ये होतील. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की यात मी कोणालाही सोडणार नाही. त्यांच्यावरती लोकांचा विश्वास आहे.
तपासाची तुम्ही माहिती घेतली का? कशा पद्धतीने तपास चालू अधिकारी तुम्ही या सगळ्या संदर्भामध्ये, कारण की लोक अजूनपर्यंत विचार करतायत की तपासाच्या संदर्भामध्ये नेतेच बाहेर येत नाही, त्याच्यामुळे संभ्रम. हे बघा, मी एसपींना ह्या बाबतीत बोललो. एसपी साहेब म्हणले काही सिक्रेट्स हे टॉप सिक्रेट्स आहेत साहेब, आम्ही तुम्हाला सांगू शकत नाहीत. आणि ते खरं आहे, योग्य आहे ना. आपल्याला काय करायचंय, इकडे एक टीम पाठवली, तिकडे पाठवली, तिकडे पाठवली, असं जर काही लिकेज झालं तर त्यातून हे आरोपी मिळायच्या ऐवजी आरोपींनाच माहिती होईल ना. मी आहे, आणखी अनेक लोक विचारत असतील ना त्यांना. या प्रकरणामध्ये विरोधी पक्ष विचारणार, सत्ताधारी पक्षाचे सगळे लोक, आणि ते एसपी जर सगळ्यांना सांगत गेले की आम्ही असं असं करतोय तर त्या गोष्टी बाहेर पडू शकतात. त्यांनी सांगितलं की बाबा याच्यात टॉप सिक्रेट आहे, तुम्ही हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही. आम्ही म्हणलं ओके. पण त्यांच्या टीम्स ज्या आहेत फार वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या आहेत, हे मला कळतंय. लोकांचा रोष वाढत चाललेला आहे. आता उद्या परभणीला मोर्चा, परवा दिवशी पुण्यामध्ये आहे. मी परभणीच्या मोर्चाला जाणार आहे उद्या, आणि परवा पुण्याच्या मोर्चालाही जाणार आहे. आणि 6 तारखेला संभाजीराजेंनी आम्हाला सांगितलं राज्यपालाकडे चला, मुख्यमंत्र्यांकडे चला, आम्ही त्याला बी जाणार. आणि सर्व पक्षीय सगळे लोक मला वाटतं परभणीला उद्या तिथं येते. ह्याच्यात पक्षाचा आणि ह्याचा विषयच राहिला नाही. हा क्राय आहे, क्राय, पब्लिक क्राय. हा पब्लिक क्राय आहे. अतिशय घृणास्पद ही घटना आहे, आणि या घटनेचं निर्दालन लवकरात लवकर झालं पाहिजे असं लोकांना वाटतं. अजितदादांना बीडचं पालकमंत्री मिळणार असं जे आहे, जे चर्चा जे आहे सुरू झालेले आहेत, कसं वाटतं तुम्ही? आणि या सगळ्या आमची पहिली पसंती ही राज्याचे मुख्यमंत्र्यांना आहे, आणि जर मुख्यमंत्री नाही झाले तर अजितदादा झाले तरी चालतं, आम्हाला काही अडचण नाही. अजितदादा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर हा जिल्हा सुद्धा जसं ते स्वतःचा सारखा सरळ करतील, अजितदादा सुद्धा करतील. कारण अजितदादांच्या हाताखाली मी काम केलेलं. एड्या वाकड्या गोष्टी त्यांना जमत नाही. ते स्पष्टपणे सांगतात, हे भांगारे, हे करू नका. त्यांच्या राज्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. आता राष्ट्रवादी आणि थोर गटातले जे आमदार आहेत त्यांच्या त्यांच्याच पक्षाचे लोक मानतायत. मी राजीनामा मागितला नाही, अजून नाही मागितला. पण प्रकाशदादा सोळंके ज्येष्ठ सदस्य आहेत बीड जिल्ह्यात, त्यांनी स्पष्ट सांगितलं की यांचा राजीनामा घ्या, आणि ठीक आहे, कोणाला संधी द्यायची नाही द्यायची देऊ नका. एखादं मंत्रिपद राहू द्या ना रिक्त. एक जागा रिक्त राहिली म्हणून काय फरक पडतो का? परंतु आमच्यासाठी ते चांगलं आहे. शरद पवार साहेबांकडून डायव्हर्ट झालेला वोटर हा अजितदादांकडे आला होता. अजितदादांना तो ठेवता येणार नाही जर त्यांनी निर्णय नाही घेतला. आणि त्यांनी निर्णय घेतला तर हा मतदार गपकन त्यांना चिकटणार आहे. हे वास्तव सत्य आहे. ओके. कडे आला होता. अजितदादांना तो ठेवता येणार नाही जर त्यांनी निर्णय नाही घेतला. आणि त्यांनी निर्णय घेतला तर हा मतदार गपकन त्यांना चिकटणार आहे. हे वास्तव सत्य आहे. ओके. कडे आला होता. अजितदादांना तो ठेवता येणार नाही जर त्यांनी निर्णय नाही घेतला. आणि त्यांनी निर्णय घेतला तर हा मतदार गपकन त्यांना चिकटणार आहे. हे वास्तव सत्य आहे. ओके. कडे आला होता. अजितदादांना तो ठेवता येणार नाही जर त्यांनी निर्णय नाही घेतला. आणि त्यांनी निर्णय घेतला तर हा मतदार गपकन त्यांना चिकटणार आहे. हे वास्तव सत्य आहे. ओके. कडे आला होता. अजितदादांना तो ठेवता येणार नाही जर त्यांनी निर्णय नाही घेतला. आणि त्यांनी निर्णय घेतला तर हा मतदार गपकन त्यांना चिकटणार आहे. हे वास्तव सत्य आहे. ओके.